वकिलावर पिस्तूल रोखणाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नानुसार गुन्हा दाखल करण्याची वकील संघाची पोलीस अधीक्षकाकडे मागणी। जालना शहरातील नागेवाडी टोल नाक्याजवळ 8 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालय व हायकोर्टचे वकील ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी चालत्या कारवर ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्यावर पिस्तूल रोखला होता। या प्रकरणी सिद्दीकी यांच्या वतीने दुसऱ्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु पोलीस कारवाईमध्ये अजूनपर्यंत काहीही निष्पन्न न झाल्यामुळे आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालन्यातील वकील संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन कायदेशीर कारवाईबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याशी वकिलांची सकारात्मक चर्चा झाली असून चंदनझिरा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याची पोलीस अधीक्षकांनी सांगून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास पिसोरे, उपाध्यक्ष कामरान खान, सचिव किशोर पुंगले, सहसचिव शरद कुलकर्णी, सोहेल सिद्दीकी, राहुल चौहान, ॲडव्होकेट अयास सुभानी, कल्पना त्रिभवन, उमर परसुवाले, अमजद पठान, अखिल सिद्दीकी, ॲडव्होकेट सोनोने, अनवर परसुवाले, ॲडव्होकेट दुरे, लक्ष्मण उडान, ॲडव्होकेट डोंगरे, अंसार सय्यद, शरद बागवान, राशिद सय्यद, मुगल सिद्दीक, जमीर सय्यद, अलीम परसुवाले, इरफान बिरादर, इमरान पठान, वाजद सय्यद, सोहेल खान, मुदस्सिर सय्यद, वजहत शेख, नदीम सय्यद, शाहरुख भवानीवाले इत्यादींची उपस्थिती होती। दिनांक 8 तारखेला आमचे सोहेल ॲडव्होकेट सिद्दीकी आहेत यांच्यावर टोल नाक्यावर एक रिव्हॉल्वर घेऊन 3 जण आले आणि त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली आणि त्यांच्यावर फायर करायचा प्रयत्न केला। त्यांनी कसं तरी आपला जीव वाचवला आणि ते बाहेर पडले। या संदर्भात आम्ही दुसऱ्या दिवशी तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, पण पोलिसांनी कोणतीही गंभीर दखल न घेता साधा 107 109 प्रमाणे साधे गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला। या अनुषंगाने आम्ही वकील संघाने सगळ्यांनी मिळून वकिलावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून SP साहेबाला भेटलो। आज त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायचा आहे तुम्ही FIR चंदनझिराला द्या आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणि रिव्हॉल्वर वेपन वापरल्याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करायची आता आम्हाला SP साहेबांनी तसं कमिट केलं आहे। आम्ही आता थोड्या वेळात साहेब जाऊन सदरवाजा आपलं चंदनझिरा पोलीस स्टेशनला तक्रार करतील। दुसरी गोष्ट की आत्ताच परत वकिलाच्या एका घरी चोरी पण झालेली आहे। त्या वकिलावर अशा प्रकारचे जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांच्यावर जर अशा प्रकारचे हल्ले त्यांच्या घरी चोरी होतात तर कायदा सुव्यवस्था ह्या देशात राहिलेला आहे का, राज्यात राहिलेला आहे का, जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आम्ही सर्व वकील लोक एकत्र आलो आणि त्यानुसार निवेदन आज दिलेलं आहे आणि आमची मागणी SPनी तात्काळ मान्य केलेली आहे। काय नाव आपलं? ॲडव्होकेट राहुल चव्हाण, माजी अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, जालना। मॅडम काय मागणी होती, काय निवेदन दिलं? आज आम्ही निवेदन असं दिलं की ॲडव्होकेट सोहेल सिद्दीकी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ती फक्त पोलिसांनी 110ची कारवाई करून त्यांना सोडून दिलेलं आहे। तर 110ची कारवाई सफिशियंट नाही आहे, तर 307 प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर गोळी गनमधून निघाली असती तर कदाचित सोहेल साहेबांचा जीवाला सुद्धा घातक ते ठरलेलं असतं। त्याच्यामुळे आमची मागणी अशी होती की 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि त्या मागणीचे निवेदन घेऊन आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटलेलो आहे, निवेदन दिलं आणि साहेबांनी तात्काळ ती मागणी मान्य करून ॲडव्होकेट सोहेल साहेबांना सांगितलं की चंदनझिरा पोलीस स्टेशनला जाऊन ताबडतोबीने तुम्ही फिर्याद द्या। काय नाव आपलं? ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन।